तर दादा नमस्कार. नमस्कार. तर आज हे सर्जाला प्रेम भेटतंय, वेगाचा शेवट कुठेतरी आपण बघतोय सर्जाला 25-26. तर काय बोला एवढं प्रेम भेटतंय? चांगलं वाटलं इथं असे कुशिवलीत येऊन, कारण आमचे भाऊजे आहेत संजय गायकर, त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलेलं तर सर्जाला घेऊन येतं. त्यांच्या शब्दाखाली इथं बैल घेऊन आलो आम्ही. तर आज तुमचं पण स्वागत झालंय आणि कुठेतरी सर्जाचं पण स्वागत झालंय, त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटलं, कारण इथली लोकांची हे बघून शनी का सर्जा प्रेम करणारी भरपूर लोक आहेत. तर दादा घाटावर कधी दिसणार आहे आपल्याला सर्जा? घाटावर लवकरच दिसेल पलतानी, कारण आता बिंजोरचं क्षेत्र मुंबईमध्ये चालू आहे, आता बैल मुंबईला पळणार आहे. तर धन्यवाद दादा, 2 मिनिटं दिल्याबद्दल तुम्ही. तर धन्यवाद. तर मित्रांनो, ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो तो घोटचा सर्जा कुठेतरी आज मैदानात आलेला आहे. तर 25-26 घोटचा सर्जा आणि वेगाचा शेवट म्हणून ओळखला जाणारा घोटचा सर्जा आपल्याला आज मैदानात दिसतं. तर आमदार चषक या क्रिकेटचं आयोजन आहे, तिथे कुठेतरी आपल्याला घोटचा सर्जा 25-26 वेगाचा शेवट आपल्याला बघायला मिळतो. तर बघू शकता हा जो प्रेम आहे घोटच्या सर्जासाठी, हे कुठेतरी प्रेम आपल्याला बघायला मिळतं. आणि आता सर्जाला सजवतील हे पण आपण बघू शकतो. तर मित्रांनो बघू शकता घोटचा सर्जा आणि त्याला सजवट घेतले. तर बघू शकता सजवल्यावर सर्जाला सुस्वागतम. अखंडभर वर्षभर आपण या महाराष्ट्रामध्ये या महिलाने आपल्या नावाची छाप सोडली आहे. अर्थात रोडचा सर्जा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एकदा जोरदार झाला वेगाचा रोडचा सर्जा स्मॉल पॉकेट ऑफ डायनामो म्हणून त्याची ओळख आहे. आपण पाहत आलो सातत्यानं. तर मित्रांनो बघू शकता वाईल्ड गोल्ड सर्जा घोटचा सर्जा आज आमदार चषक कुशिवली इथे आपण बघतोय. आज घोटचा सर्जा दाखल झाला. त्याने फार कमी वेळामध्ये आपल्या वेगाच्या जोरावरती अनेक साऱ्या प्रेक्षकांचे मन जिंकले. अर्थातच घोटचा सर्जा मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. मित्रांनो बघण्यासाठी चाललेलं आहे. सध्याच्या घडीला 25-26 महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव. या स्पर्धेचे ऑर्गनायझर अर्थातच जगदीशला मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करतात. माईच्या आणि प्रेमाची उपचार शाळा करतात.
पहा जे आदरणीय माया पावसाच्या वतीने पाहता प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून ब्युटिफुल मोमेंट ट्रॉफी देऊन आपण त्यांना सन्मानित करतो. तर त्या अर्थानं आज वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली आहे. त्यांचं या ठिकाणी खरोखरच मी अरुण शेठ पाटील यांचा आभार व्यक्त करतो. कारण एवढ्या जवळून मी तरी पहिल्यांदा सर्जाला पाहिलंय. कारण आम्ही टीव्हीवर बघायचो, परंतु या ठिकाणी मी त्या सोबतीला संजय गायकर यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो. खूप जवळून सर्जाला पाहतोय आणि संधी आम्हाला निर्माण करून दिली. तर स्वागत. अनेक सारे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती पाहतात. त्यानंतर पुढच्या सर्जाचा देखील ते शुभ सन्मान केला जातोय. माईची आणि प्रेमाची उबदार शाल देऊन त्याचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. कारण फार कमी वेळामध्ये या महिलाने अखंड महाराष्ट्रामध्ये आणि अखंड हिंदुस्थानामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आणि आपल्या वेगाच्या जोरावरती अनेक सारे हिंदकेसरी पद सुद्धा पटकावले. त्यानंतर मुंबई बिनजोड असो आज कुठेतरी आपल्याला आमच्या जास्त बघायला मिळतं. अरुण शेठ पाटील यांचं खरोखर कौतुक करावं. कारण बघा सर्जा आता आपल्या तुम्ही तो रजा घेतोय. खऱ्या अर्थानं अरुण शेठ पाटील तुमचा पुन्हा शेतात सहर्ष स्वागत करणं. वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेला भेट दिली आणि तर मित्रांनो बघू शकता वेगाचा कुठेतरी मजा घेतोय चषकामध्ये आणि तर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका.